हाय फ्रेंड्स, इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण गुळांबा करणार आहोत। त्यासाठी मी 2 मोठ्या कैऱ्या छिलून तोतापुरी कैऱ्या कापून ह्या अशा प्रकारे पाण्यामध्ये उकळायला टाकलेल्या आहेत। त्याबरोबर मी 2 कोळी सुद्धा टाकल्यात। त्या कोळी याकरता टाकल्यात की हे पाणी मी फेकून देणार नाही आणि कोळींना राहिलेला गर आहे त्याच्यापासून पन्ह तयार करणार आहे। त्यामुळे मी यामध्ये ह्या 2 कोळी टाकलेल्या आहेत, पण गुळांब्यासाठी मी त्या वापरणार नाही। हाय फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हाय फ्लेम वरती ही कैरी थोडी वाफून घेतली। ही जे तुकडे पडतात ते गॅस बंद करून आपण ही गाळून घेणार आहोत। हा उकडलेली कैरी जी आहे ह्या पॅन मध्ये मी टाकते आहे आणि लगेच यामध्ये हा गूळ टाकणार आहे। हा जवळजवळ 300 ग्रॅम गूळ आहे। गूळ आणि कैरी हे आपण असं हळूहळू ढवळत घेऊन त्याला पाणी सुटेल। पाणी सुटल्यावर थोडा वेळ आपण ह्याला शिजवणार आहोत। हाय फ्रेंड्स, तुम्ही बघू शकत असाल अशा प्रकारे 10 मिनिटांनी तो गूळ पूर्णपणे ह्यात विरघळलेला आहे। हे असं चमच्यावर घेऊन सुद्धा तुम्ही एक हाताच्या गार झाल्यावर बोटाने चेक करून बघू शकता। तसे गरम आणि भीती वाटू शकते एखाद्याला करताना। त्यावेळेस असा हा पाक घ्या, एका ताटलीत पाणी घ्या आणि त्याच्यावर असे हे थेंब टाका। तुम्हाला दिसू शकत असेल की ते थेंब तसेच राहतात, ते विरघळत नाही पाण्यात किंवा पसरत नाही। तर याचा अर्थ असा की हे आपला जो मोरंबा आहे त्यातला गूळ चांगल्या प्रकारे विरघळलेला आहे आणि हा चांगला शिजलाय। त्यामुळे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि यामध्ये थोडेसे जायफळ आणि वेलचीचे काही दाणे मी टाकणार आहे, हिरव्या वेलचीचे। यात तुम्ही केशर सुद्धा टाकू शकता आणि हा आपण उपवासासाठी खाऊ शकतो। जर तुम्हाला ह्यात उपवासासाठी नको असेल तर ह्याच्यात तुम्ही थोडीशी दालचिनी पावडर आणि सुंठ पावडर टाकल्यावर पण सुरेख ह्याला चव येते। हा अशा प्रकारे आपला गुळाचा मुरब्बा तयार झालेला आहे। हा थोडा वेळ थंड होऊ द्या। थंड झाल्यावरती अतिशय चविष्ट लागेल आणि वर्षभर टिकूनही राहील जास्त प्रमाणात जर तुम्ही केलं तर। ही जवळजवळ पावशर कैरी होती आणि 300 ग्रॅम गूळ होता।